माझं महायुतीच्या आमदारांना मंत्र्यांना विनंती आहे की कुणी या गोष्टीला विरोध करू नका। विरोधकांचे बोल चंद्रदीप नरकेंनी बोलू नयेत। म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटी साहेब करतात त्यांनी आता थांबवावी। स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही। गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जर विकास पाहिला तर त्याच्या 10% विकास देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधकांनी केलेला नाही। विरोधकांना त्यांचं काम करून द्या, त्यांनी विरोधच केलेला आहे। घागर मोर्चा कोण काढतंय? ते पूर्वी पालकमंत्री नव्हते का? पूर्वी मंत्री नव्हते का? आणि महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पूर्वी कोणाच्या ताब्यात होती? घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे। घागरीत मला त्या ठिकाणी हिरे माणके जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटतंय। तब्बल 5 वर्ष प्रशासकांच्या राज्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी नगरसेवकांचं राज्य आलं आणि खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षातला बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीनं आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती। सर्वप्रथम मी कोल्हापूर शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कैलासवासी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सत्तेला या ठिकाणी पसंती दिली। गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर शहरामध्ये अनेक समस्यांनी ग्रासलं होतं। त्यापैकी रस्त्याचा प्रश्न गंभीर होता, पण गेल्या वर्षभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही बऱ्याच अंशी यशस्वी झालेले आहोत। खरं पाहता महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि मग कोल्हापूर महापालिकेच्या ज्या काही जागा असतील त्या ठिकाणी प्रोजेक्ट्स निर्माण करून महापालिकेचं उत्पन्न वाढवणं, त्याचबरोबर बऱ्याच प्रॉपर्टींचा घरफाळा योग्य वसूल होत नाही, किंबहुना 25% देखील घरफाळा महापालिकेत जमा होत नाही, याचं मॅपिंग करून तो पूर्ववत लागू करून घेणं। पाणी पुरवठ्याचा विषय फार गंभीर आहे, तो सुरळीत करणं। TDR घोटाळा किंवा UDCPRच्या नियमावलीप्रमाणे UDCPR प्रमाणे ओपन स्पेसेस डेव्हलप करत असताना TDR देणे, रस्ते डेव्हलप करत असताना TDR देणे, अशा पद्धतीनं CSRमधून कोल्हापूर शहराचा विकास साधणे। छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणून कोल्हापूरला पाहिलं जातं, एक हेरिटेज वास्तू म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं, कारण कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूरायांचं या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं प्रत्येक प्रॉपर्टी आपल्याला हेरिटेज प्रॉपर्टी दिसेल आणि म्हणून इथून पुढच्या होणाऱ्या प्रत्येक प्रॉपर्टी ह्या त्या पद्धतीच्या असल्या पाहिजेत, या दृष्टीनं देखील या ठिकाणी चर्चा झाली। खऱ्या अर्थानं मी परत एकदा आमच्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांची देखील बैठक घेणार आहे। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जे काही करावं लागेल, निधीचा तर प्रश्न आहेच, निधी मोठ्या प्रमाणात येतो आहे। आपल्याला माहीत आहे की नुकतंच आता महाराष्ट्र राज्याच्या मित्रा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही MRDP प्रोजेक्ट राबवतो आहे, जो 2019 आणि 21ला मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी कोल्हापुरात आलं आणि मोठं नुकसान झालं। हे पुढच्या काळात व्हायला नाही पाहिजे, यासाठी जवळपास 3200 कोटी रुपयाचा आपण MRDP प्रोजेक्ट राबवतो आहे, ज्याला वर्ल्ड बँकेनं मान्यता दिल्यानं टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर स्टेजला देखील आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील चर्चा झाली। कधी नाही एवढा कोल्हापूरचा विकास आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। आता शक्तिपीठ महामार्ग येतो आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल, 86 एकर जागा IT सेक्टरसाठी आम्ही दिलेली आहे। त्याचबरोबर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्यानं होताना आपल्याला दिसतंय। या त्याचबरोबर 100 कोटीचे रस्ते झाले, 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी येतं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की आम्ही जे हे प्रयत्न करत आहोत पुढच्या काळामध्ये त्याला यश येईल आणि कोल्हापूर आपल्याला विकासापर्यंत गेलेलं दिसून येईल। विरोधकांचे बोल चंद्रदीप नरकेंनी बोलू नयेत। खरं म्हणजे त्यांच्या भागातील लोकांच्या भावना असतील, पण मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जगातली अनेक राष्ट्र जी महाराष्ट्र एवढी क्षेत्रफळ असणारे असतील, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, वगैरे वगैरे, या प्रत्येक राष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ आहे
जवळपास 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर ते मुंबई हा एकमेव मेगा हायवे झालेला आहे. दुसरा मेगा हायवे मुंबई ते बांद्यापर्यंत होतो आहे. तिसरा मेगा हायवे नागपूर ते बांद्यापर्यंत होतो आहे. आणि हा होत असताना नागपूर ते बांद्याच्या रोडमध्ये शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरवरून जातो आहे. हे आमचं भाग्य समजलं पाहिजे. अनेक शक्तिपीठं त्यामध्ये येत आहेत. आज वाढवण बंदर याला कनेक्ट होतं आहे. खऱ्या अर्थानं पूर्वी नागपूर ते मुंबईचा जो महामार्ग झाला त्याला देखील विरोध झाला होता. आज शेतकऱ्यांना तुम्ही विचारून बघा, त्यांच्या मालाला भाव वाढलेला आहे. दळणवळणाच्या माध्यमातून 4 ते 5 तासामध्ये आज नागपूरचे शेतकरी आपला माल घेऊन मुंबईच्या मार्केटमध्ये जात आहेत. विकासापर्यंत जायचं असेल, इंडस्ट्रीचा विकास व्हायचा असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल, आज IT सेक्टर कोल्हापूर येऊ पाहतं, तर शक्तिपीठ होणं फार गरजेचं आहे. विरोधकांना त्यांचं काम करून द्या, त्यांनी विरोधच केलेला आहे. काय केलं हो त्यांनी? गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जर विकास पाहिला तर त्याच्या 10% विकास देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधकांनी केलेला नाही. आणि म्हणून माझं महायुतीच्या आमदारांना, मंत्र्यांना विनंती आहे की कुणी या गोष्टीला विरोध करू नका. हा सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय पंतप्रधान, उपमुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळं याला कुणी विरोध करू नये. हा अत्यंत हिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग असणार. शक्तिपीठ महामार्ग कुणाचा आहे? हा शासनाचा आहे. आणि त्यामुळे शासनात काम करणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी संयम ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचं मला नाही वाटत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीची भाषा खपवून घेतील. घागर मोर्चा कोण काढतंय? ते पूर्वी पालकमंत्री नव्हते का? पूर्वी मंत्री नव्हते का? आणि महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पूर्वी कोणा ताब्यात होती? म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटीसाहेब करतात त्यांनी आता थांबवावी. स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही. घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे. घागरीत मला त्या ठिकाणी हिरे, माणके, जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटते. भरपूर मिळवलेलं आहे. मिळवायचं तेवढं त्यांना कळतं. त्यांनी कामं काहीच केलेली नाहीत. आणि त्यामुळं बघा, अशा पद्धतीनं शक्तिपीठाला विरोध करणं, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे निश्चितपणे जलजीवन मिशनचे काही आहे त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामध्ये आम्ही काही करू शकतो तर निश्चित आम्हाला करावं लागेल. याविषयी मी आढावा घेईन. निश्चितपणे बघा, शासनाच्या ज्या काही स्कीम्स चालू असतात त्याचा इयरली जो काही खर्च असतो तो निश्चितपणे त्याची तरतूद केलेली असते. एका वेळेला सगळे पैसे जरी मिळाले नाही तरी निश्चितपणे हे पैसे काय शासनाचे बुडत नसतात आणि त्याची तपासणी करावी लागेल. काय ॲक्च्युली परिस्थिती आहे, कोणीतरी काही गोष्टी या चर्चा करत असतं. पण निश्चितपणे मला त्यामध्ये जे फारसं काय कोणाला गणवेश मिळाले नाहीत वगैरे असं काय वाटत नाही आहे. निश्चितपणे मी शिक्षण खात्याच्या सचिवांशी बोलीन आणि असं काही अडचण असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय मार्गी लावेल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.